नमस्कार, मी दुर्वांकुर आयुर्वेद मधून बोलते। आज आपल्या सोबत आहेत पूजा कांबळे आणि त्यांचे मिस्टर मोहन कांबळे। आज त्यांचा गर्भधारणेपासून ते डिलिव्हरी पर्यंतचा प्रवास कसा झाला हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर मॅडम, तुम्हाला ही दुर्वांकुर आयुर्वेदची माहिती कुठून मिळाली? मोबाईल पाहत असताना मी फेसबुकला दुर्वांकुर बद्दल माहिती भेटली। त्यानंतर युट्यूबला जाऊन मॅडमच्या चॅनल वरून व्हिडिओ पाहिले, मला तिथून दुर्वांकुर बद्दल माहिती मिळाली। हे उपचार घेण्याआधी तुम्ही काय काय उपचार घेतले? दुर्वांकुरमध्ये येण्याआधी परभणी, नंतर शिरूर, पुणे इथे माझी ट्रीटमेंट झाली। तर त्याच्यामध्ये माझे फॉलिकल स्टडी झाल्या, त्यानंतर माझे 4 IVI झालेले आहेत, एक IVF फेल आहे। तुम्हाला मग दुर्वांकुर आयुर्वेदचे उपचार कसे वाटले? दुर्वांकुर चे उपचार खूप छान आहेत। मेन म्हणजे त्याच्यामध्ये सर्व काही आयुर्वेदिक आहे। मॅडमचे एक च्यवनप्राश पण बनवलेले आहे। आणि मग तुम्ही गर्भधारणेतले सगळा उपचार कुठे घेतला? पूर्ण उपचार आम्ही मॅडमकडे घेतला। मॅडमच्याच पूर्ण मेडिसिन, आयुर्वेदिकच मेडिसिन पूर्ण होते, ॲलोपॅथी काहीच नव्हतं। 9 महिने आम्ही तेच उपचार सगळे घेत होतो। आता तुम्ही डॉक्टर शारदा मॅडम यांच्याबद्दल आणि सरांबद्दल काय सांगू शकता? मॅडमनी जो वेळ दिलाय आम्हाला 9 महिन्यामध्ये आणि त्याच्या अगोदर पण, आणि त्यांची जी कमिटमेंट आहे, वेळ जे पाळतात आणि एवढा वेळ देतात आणि उपचार पण एकदम समजून सांगतात। त्यांचं नाडी परीक्षण पण एकदम अचूक आहे। त्यांना त्याच्यावरून सोनोग्राफी न करता पण त्यांना बाळाची परिस्थिती हे सगळं कळून जातं। माझा एक अनुभव आहे मॅडम बद्दलचा की माझी प्रेग्नेन्सी कन्सिव्ह झाली होती। तर मी किटमध्ये चेक केलं, त्याच्यामध्ये माझी फेंट लाईन आली होती। तर मॅडमकडे मी गेले, चेक केलं, तर मॅडमने मला सांगितलं की बाळ वीक आहे। त्यानंतर मी ESCची टेस्ट केली, त्याच्यामध्ये मला जे मॅडमने सांगितलं होतं नाडी परीक्षण करून की बाळ वीक आहे, ते सेम तोच रिपोर्ट ब्लड रिपोर्टमध्ये पण तोच आहे। एवढा मॅडमचा एक गर्भधारणेबद्दलचा एक चांगला अनुभव आहे। आणि इथं आता डिलिव्हरीसाठी आल्यानंतर पण आम्हाला सरांनी पण खूप मोठं सहकार्य केलं आणि सरांचं पण खूप प्रोफिशियन्सी आहे। एकदम शांतपणे सगळं हँडल करतात। स्टाफ पण खूप चांगला आहे आणि स्वच्छता पण खूप चांगली आहे इथं। म्हणजे एवढी स्वच्छता दुसऱ्या कुठल्याच हॉस्पिटलला भेटत नाही। IVF फेल बद्दल पेशंटला तुम्ही काय सांगाल? IVF फेल पेशंटला आम्ही एवढं सांगू शकतो की ॲलोपॅथीमध्ये काय झालं आमचं की रिपिटेशन जे होतंय की कुठल्याही गोष्टीमध्ये, ॲलोपॅथीमध्ये काय झालं आमचं की सारखं ते IVI करा, तेच फॉलिक ॲसिडचा मेडिसिन घ्या आणि प्रत्येक आपण काय करतो, एक 5-6 महिने वर्षभर नाही गुण आला की आपण हॉस्पिटल बदलतो, पण तिथे गेलं तरी तिथून 0 पासून चालू करतात। माझा IVF मध्ये पण तीच प्रोसिजर आहे। गेलं की ते पहिले IVF करणार, काय प्रॉब्लेम आहे किंवा नाडी परीक्षण करून किंवा त्याच्यामध्ये थोडीसा वेळ देऊन पेशंटला, असं काहीच होणार नाहीये। त्यामुळे IVF जरी फेल झालं तरी आयुर्वेदिककडे यावं, लोकांनी मॅडमकडे यावं, थोडी नाडी परीक्षण करून घ्यावी। जमलं तर मॅडम लॅप्रोस्कोपी करतील, ते त्यांचा सल्ला देतील आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू करावी। मी डॉक्टर शारदा भांडुळे मॅडम यांची खूप ऋणी आहे। माझं आई होण्याचं स्वप्न पूर्ण झालं।